बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। कार्यक्रम पत्रिकेवरून शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावच नसल्याचं पाहायला मिळतंय। नाव वगळल्यानं खासदार नरेश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष पेटल्याचं दिसून येतंय। तर महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळले। ठाण्यातील कार्यक्रमाच्या पत्रिकेमधून एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं आता शिवसेना नेत्यांकडून ही नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। तर खासदार नरेश म्हस्के यांनी या सगळ्या प्रकरणानंतर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची आणि भाजपा पण शिवसेनेची एक हाती सत्ता आहे। यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एक हाती सत्ता होती युतीशिवाय। आता युती आहे त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणचे जे मंत्री आहेत त्यांचं नाव टाकत असतो। आता या ठिकाणी अशा पद्धती जर पत्रिका मी अजून पाहिली नाही तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देतील।